तीन बायका होती, पण जा तेका भाडा भेटला होता ता खूपच रात्रीचा होता. तर ती बायका ह्याच्या आपली रिक्षाकडे येयली, पण ह्यो आपलो त्या बायकांका सांगाक लागलो की माझे पैसे द्यावा. त्यानंतर त्या रिक्षावाल्यान जा काय दृश्य बघितल्यान की त्यानंतर पैसे सोडाच ता दृश्य बघून तो कसो जिवंत रवलो ह्या त्याचाच त्याका समजाक नाय. ह्यो पैसे मागता तर त्यातली एक बाई पुढे येयली आणि एका सांगाक लागली, अरे ते माझे हात बघितलंस? नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर. आजची घटना असा ती सावंतवाडी तालुक्यात घडलेली हा आणि हो एक रिक्षावाल्याचो सत्य अनुभव असा. अनुभव लहानच हा पण एकदम भयानक हा. त्याच्यासोबत ह्यो प्रकार रात्री घडलो होतो. म्हणजे तो जो रिक्षावाला होतो तो खूप वर्षापासून रिक्षा चालवचो व्यवसाय करायचो. म्हणजे जा काय त्याका भाडा मिळायचा ता तो मारायचो. तुमका माहिती असतलाच की गावाकडे रिक्षाक क्वचितच भाडे असतात, तरी सुद्धा तो भाडे मारूनच आपला खालता कुटुंब सांभाळायचो. तो खूप वर्षापासून रिक्षा चालवत असल्यामुळे त्याका बऱ्यापैकी रिक्षा चालवचा अनुभव देखील होतो. तो आपली रिक्षा सावंतवाडी शहरात म्हणजे सावंतवाडी तालुक्यात जे काय गाव असत तिकडेच जी त्याका काय भाडी येतात ती तो मारायचो. एके दिवशी त्याका एक भाडा येला. ता भाडा सावंतवाडीपासून कुडाळकडे येणाऱ्या एका गावामध्ये होता. तीन बायका होती, पण जा त्याका भाडा भेटला होता ता खूपच रात्रीचा होता. तर ती बायका ह्याच्या आपली रिक्षाकडे येयली आणि एका विचारूक लागली की आमका जरा म्हणजे जा काय आपल्या गावाचा नाव होता ता सांगितल्याने, आणि वर ह्या पण सांगाक लागली की तसा पण एवढ्या रात्री आमका कोण गावाचा सुद्धा नाय, तुमचे खूप उपकार होतील. ह्यो आपलो जरा विचारातच पडलो आणि विचार करूक लागलो की ही तीन बायका आणि ही एवढ्या रात्री इली तरी खंय ना. पण ती जी तीन बायका होती ती ह्याच्या खूपच गायावाया येऊक लागली. नंतर एका पण त्याची दया येयली. ह्यो आपलो ता भाडा मारूक तयार झालो. ती बायका विनवणी करून एका ह्या देखील सांगा होती, एकदा आमका आमच्या गावात सोडा, होय तर तुमका आम्ही जास्तीचे पैसे सुद्धा देतो. पण ह्यो आपलो मनाक लागलो की चिंता करू नको, सोडतोय मी, बसा लवकर. ह्या एवढा सांगितल्यावर ती आपली तिघवली बायका लवकर लवकर त्याच्या रिक्षामध्ये चढाक लागली. ती सगळी जाणा त्याच्या रिक्षात बसली. हिने आपली रिक्षा चालू केल्या आणि त्या बायकांका ह्यो आपलो विचारूक लागलो की तुम्ही नक्की खयच्या गावची आसाय आणि तुम्ही एवढ्या रात्री गेलेलाय तरी खंय. तर ती बायका एकही शब्द बोलाक तयार नाय. ती आपली गप्पच रवली. मग ह्या रिक्षावाल्यान सुद्धा त्यांका काय परत प्रश्न विचारूक नाय. मग ह्यो आपलो त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी सरळ सरळ जायत होतो. त्या बायकांनी सांगितलेल्या थांब्यावर याने आपली रिक्षा थांबवल्यान आणि त्या बायकांका सांगितल्यान की चला तुमचं आता थांबो इलो असा. पण त्यातली एक बाई अचानक बोलाक लागली की अरे हयसर नाही आमचं थांबो, अजून थोडं पुढे चल. ह्यो आपलो परत रिक्षा चालू करूक लागलो आणि रिक्षा चालू करून पुढे जाऊक लागलो. तसा पुढे जवळपास काय गाव देखील नाही होता, खूप लांबवर गावा होती. पण ह्यो आपलो रिक्षा पुढे घेऊन जायतच होतो. पण काही अंतर पुढे गेल्यावर म्हणजे साधारण
2-3 किलोमीटर पुढे गेल्यावर त्यातली एक बाई सांगाक लागली की थांबा, हयसरच आमका उतराचा आसा. आणि खरा तुमका सांगूचा तर तेव्हा त्याची रिक्षा अशा ठिकाणी थांबली होती की थंयसून लांब लांबवर कोणाचा घर किंवा दुकान देखील दिसत नाही होता. म्हणजे तो निर्जन परिसर होतो. मग ह्यो आपलो विचारूक लागलो, अरे हय तर खंय थांबूच नाया आणि कोणाची जाग माग सुद्धा दिसत नाया. रिक्षावाल्याक ह्या माहिती होता की आता आपली रिक्षा अशा ठिकाणी थांबली आसा. थंय सहसा कोण गाडी सुद्धा थांबवत नाही. पण तेचो सुद्धा नाविलाजच झालो होतो. त्याका थंय थांबाचाच लागला. लोक सुद्धा असा म्हणायचे की हयची जागा बरी नाया. पण ह्या रिक्षावाल्याच्या मनात सारको ह्योच प्रश्न पडत होतो की ही तिघा बायका हयसर उतरान नक्की जावची तरी खंय आसत. आणि त्याचा दुसरा मन ह्या देखील म्हणत होता, मरान देत तडे हेंका, आपल्याक काय करूचा आसा, आपला काम आपण करायचा आणि वाटेक लागायचा. असा काय तो स्वतःकच म्हणत होतो. त्या बायकांका थंय उतरायचा आणि आपण लगेचच थंयसून सुटायचा असो कायचो त्या रिक्षावाल्यान विचार केल्यान. पण ती 3 बायका रिक्षातून खाली उतारली खरी, पण ह्यो आपलो त्या बायकांका सांगाक लागलो की माझे पैसे द्यावा. त्यानंतर त्या रिक्षावाल्यान जा काय दृश्य बघितल्यान की त्यानंतर पैसे सोडाच. ता दृश्य बघून तो कसो जिवंत रवलो ह्या त्याचाच त्याका समजाक नाय. ह्यो पैसे मागता तर त्यातली एक बाई पुढे येयली आणि एका सांगाक लागली, अरे ते माझे हात बघितलंस. ह्यो आपलं लवकर त्या बाईचे हात बघूक लागलो तर त्या बाईचे हात उलटे होते. म्हणजे सामान्य माणसाप्रमाणे तिचे हातच नव्हते. आणि तेवढ्यातच त्यातली दुसरी बाई पुढे येयली आणि ती एका सांगाक लागली, अरे तू माझ्या पायाकडे बघूकच नायस. तर हेचो लक्ष तिच्या पायाकडे गेलो आणि तिचे पाय बघितल्यावर ह्याच्या तर काळजाचो ठोकोच चुकलो. त्या बाईचे पाय सामान्य माणसापेक्षा उलटे होते. ह्याच्यापेक्षा भयंकर त्या तिसऱ्या बाईचा रूप होता. म्हणजे तिसरी बाई इली आणि आपलो झाकलेलो चेहरो उघडलाय. तो चेहरो बघता क्षणी ह्यो बेशुद्ध होचोच बाकी रावलो. म्हणजे त्या बाईचो चेहरो संपूर्ण जळान खाक झालो होतो. हेका तेव्हा लगेच प्रश्न पडलो की इतक्या जळालेला असताना ही बाई जिवंत तरी कशी रावली. या सगळ्या भयंकर दृश्य बघून हेने आपली रिक्षा लगेच चालू केल्यान आणि जाग्यावर फिरवल्यान आणि मागच्या दिशेन वाट गावात तशी सुसाट आपली रिक्षा पळवूक लागलो. आणि मागे वळून बघूची सुद्धा ह्याच्यात काही हिंमतच नाही होती. एका सरसरावून घाम फुटलो. तसंच तो रिक्षा पळवत आपल्या घरी जाऊन पोचलो. घरी गेल्यावर त्याका फणफणावून ताप भरलो. त्यानंतर त्यांनी याक निश्चित केल्यान की यानंतर परत रात्रीचा अशा निर्जन ठिकाणी आपण भाडा मारायचा नाही. आणि तेव्हापासून तो रिक्षावालो त्या दिशेक जावचाच बंद केल्यान. आज देखील तो रिक्षान भाडी मारता. पण त्या गावाचा नाव घेतला तरी त्याच्या अंगावर काटो येता. मित्रांनो, ही सत्य घटना तुमका कशी वाटली ह्या माका कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे देखील असे सत्य अनुभव असतील तर माका ईमेल किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकतास. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दिलेली असा. आणि मित्रांनो, आपणाक लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर पूर्ण करूचे आहेत. त्यामुळे अजूनसुद्धा रावला असात तर ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग भेटूया अशाच एका सत्य अनुभवात. तोपर्यंत धन्यवाद.